पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरोबर आहे। हा, अजून भरपूर जागा आहे, तू पण मावशील भर। आनंदी नुसती बघत काय बसलीये, तो रेडिओ लपव ना, नाहीतर तो पण घेऊन जाईल। आनंदी, तो न चिकटणारा तऊ असा ना, तो खैसना आणलंस गो? आता तो पण पाहिजे हिला? माहिती नाही गो, पण कित्या? अगो माका होतो गो। हा, घावने चिकटतात ना म्हणाल, ना आपल्या गावाकडे खय गावतात असलो। मिळतो शोधलो की मिळतो। हा, ते यांना विचारते। हा, आणि मग गावी आलो ना घेऊन येते, तुझ्यासाठी नवीन आणते। नवीन नको अगो, जुनोच दे ना माका। तुम्ही काय तो नवीन घेवा ना, माका जुनो चला। आणि तू येशी तेव्हा येशी। बर, ते आणते। आनंदी काय हे? हा, सगळं घेऊन जाईल। अगो आनंदी, हा, भिंतीकडे काय बघत बसलं? मी काय बोलते त्यावर लक्ष दे ना। ती तुझी कपाटातली पिवळी साडी ना, बघल्याने आईचीच आठवण इली। तसली साडी माझ्याकडे नाही, देतस का? म्हणजे तुझ्याकडे एवढं चांगलं चांगलं साडी आहेत आणि वापरत नसशील तर आपला। देते। हा, गेली तुझी साडी गेली। आनंदी नको नको देऊस ना तिला। अगं हे बघ, माझ्या कपाटात 40-50 साड्या, त्यातली एखादी आवडत असेल तर देऊन टाक तिला। दे ना। अगो आनंदी, हीच हवी होती। बरी आहे। लाग, अरे देवा, बॅग कशी लागणार नाही गो? हा, आणलंय ना ते व्यवस्थित लागलेली। गावात ना येताना कोणाला लुटून आली नव्हतीस ना तू, म्हणून। थांबा, टग्या, ए टग्या, बघ लागता काय? काय झालं माई मावशी? मला काय करू दिलंस या? व्हाईट पावडर लावलंय। वाईस पावडर आई, आंघोळीत नाव निलस? नाही, थांब मी पुसते। मी बसून बघतोय। व्हाईट पावडर नको। आनंदी, रवान द्यायचा। ए बॅगेर बस, चल, बॅग बंद होणार नाही माझी। बसू? वाईट उभं राव। हा बस आता। हा, बस। हा, बघ लागता काय गो? लागली बाय। आनंदी, आनंदी। हा, माई आले। हा, ये आता। ए, माझ्या रेडिओकडे बघायचं नाही, बिलकुल बघायचं नाही। पण नको, ह्याचा काय करू? हो ना, नेल पॉलिश, लिपस्टिक, ह्या काय असता? सध्याचा काय असता? कशात कुंकू आता? अहो, कुठे गेला होतात तुम्ही? ऐक, एक काम कर, हे बघ, हे माईंसाठी आहे आणि हे त्यांच्या मिस्टरांसाठी आहे, आणि हे तुझ्या ताईच्या मुलांसाठी, हे ताईसाठी आणि ताईच्या मिस्टरांसाठी। अहो, ह्याची काय गरज होती? अगं नाही, हे बघ, पहिल्यांदाच आलेत ना आपल्या घरी, मानपान तर झालाच पाहिजे ना। तू तुझ्या हाताने दे त्यांना। अहो, लहान आहे मी त्यांच्यापेक्षा। लहानपणापासून त्यांच्या सोबत वाढलेली, त्यांनी दिलेल्या वस्तूंवर वाढलेली। आता ते कसं वाटेल? आनंदी आम्हाला वस्तू देतेय म्हणजे आनंदी मोठी झालीये। नको, तुम्हीच द्या, खरंच। नाही, असं काही वाटणार नाहीये। तू दे, तुझ्या हाताने दे त्यांना, खूप बरं वाटेल। ऐक माझं, बोला। माई, हा, गो माई। काय गो? आली माई। आनंदी, अगो तुका सांगूच रवला, हिरवे बांगडे आहेत ना तुझे, बरे आहेत गो, जाड होत। आमच्याकडे गावाकडे गावतात ना, अगो 2 वेळा कापडे धुताना वापरलंस ना की फुटून जात। ठीक आहे, देते, आधी बस। कित्या? बस, हा द्यायचा। हा काय या? ह्या
तुझ्यासाठी आणि भाऊजींसाठी. काय गरज होती कोयची? आणि ह्या ताईच्या चिडवासाठी, ताईसाठी आणि भाऊजींसाठी. आनंदी पावडर गेली. काय पावडर कसली? काय झालं? आनंदी भाऊजींका सांगू नको. टग्या शेट इकडे या. येतो. काय मग पुन्हा मुंबईला कधी येणार? तुम्ही बोलवा ना, लगेच येतोय. ओ भाऊजी, ते का काय, ते का उडगूकच हवा. ठीक आहे, लहान आहे. भाऊजी थँक्यू. हा, लाजवलास माका तुम्ही. काय गरज होती याची? नाही हो, असं समजा हे सगळं काही आनंदीने तुम्हाला दिलंय. बरा, आता आम्ही निघता वा. ट्रेन चुकली ना तर अजून 2 दिवस मुक्काम व्हायचो ना. हाय सर, ठीक आहे ना, मुक्काम वाढला तर वाढू दे, काय हरकत आहे. काय टग्या शेट, हो ना? नको नको, उगाच आमच्यामुळे लोकांका त्रास नको. आई, आई, अगं हे बघ, माई आणि टग्या निघालेत. हो चालेल चालेल, आम्ही जरा कामात आहोत, निघा तुम्ही. आम्ही निघता आता. आनंदी स्वतःची काळजी घ्या. येतोय मी. टग्या शेट, थांबता का थोडे दिवस? माय मावशी एकटं गावाला जायला लागलं ना, मग गावात गेल्या माझा जीव खाय. औषध काम एक गोष्ट पॅक करून ठेवली. थांब, येतोय मी. ए, आता आणि काय रवलायचा? टग्या, अरे माझी सायकल काय झाली? माझी सायकल, माझी सायकल काय रे? माझी सायकल काय झाली? माझी सायकल काय झाली? माझी सायकल काय गेली? काय आलं? माझी आई सायकल होती, काय झाली? सायकल होती? मला काय माहित? काय माहित? म्हणजे तुझं कामात लक्ष नसता, नाहीतर माझी हाय ठेवलेली सायकल गेलीच कशी असती. थांब, अख्ख्या सोसायटी कोण सांगताय? थांब. ऐका रे. ए टाक्या, काय पण काय बोलतोस? माझं सगळीकडे बरोबर लक्ष असता, आणि हे पण माहिती असा की तुझी सायकल खरी असा. कुठे आहे? चिंगी रागवून माझं. काय? काय नाही. बोल, नाही तर खावतो दे ना. टाक्या, चिंगीनं शाळेत जाताना माका बजावला होता, सायकल खळे ठेवले ना तर कोणाला सांगायचे नाही म्हणून. आता माका कळला. राघवरावनी माका सायकल दिली म्हणून मुद्दाम केलं ना तुम्ही? होय, पण मी नाही, ते नाही. पण मी पण सायकल सोडून जाणार नाही. चिंगी शाळेत ना आले बघत. आता टग्या पण आहे, टगी सायकल पण नाही. पण ती माझ्यावर रागवत. माझ्या खवटोवेच्या त्याचं राग बरं ना. सांग लवकर, खया सायकल. आनंदी, बरा वाटला गो तुका भेटून. काळजी घे. हा, आई तू पण काळजी घे. आबांका सांग मी हायसर सुखरूप असा. हा, येळेवर औषधा घ्यायला सांग. काळजी घेऊक सांग. 2 भजनं कमी केली तरी चालतील, पण आराम करूक सांग. सगळं काय मीच सांगू काय गो? आता काय तू परत गावाक येशी असं वाटणार नाही माका. का नाही येणार? आनंदी मुंबईत असली तरी सुद्धा तिची माणसं मात्र गावीच आहेत ना. आम्ही गावी नक्की येऊ. टाग्या, झाला काय तुझा? हा, अरे रिक्षा पकडूची आणि सामान भरूचा रिक्षेत. चल. रिक्षा कशाला, आपली गाडी असताना. मी येतोय सोडायला स्टेशनवर. तू काय सांगतास? ओ भाऊजी, देवा माझ्याकडे. नाही, राहू दे.
तुम्ही पण ना सोडशा तर काय झाला सासऱ्यांका गाडी येसून गावात सोडला तर मिहुनी सोडूचच नाही की आनंदी तुझं गो म्हणजे ना देव माणूस हा. अरे नाही, आपल्या माणसांसाठी नाही करणार, मग कोणासाठी करणार. भाऊजी सायकलीचा काय? हा आहे माझ्या डोक्यात. तर घ्या ऐक, ही सायकल मी नंतर ट्रान्सपोर्टने पाठवतो. आता राहू दे इथेच, कारण आता बघ इथे ट्रेनमध्ये खूप गर्दी असेल, कोणाचा धक्का लागेल किंवा पडेल, डॅमेज होईल. मी नक्की पाठवेन. ठीक आहे, आता इथेच राहू राघवराव तुम्ही बोलताल तसं करतोय. ठीक आहे. बबन सायकल घे. राघवराव मी पुढे बसतोय. बरं ठीक आहे. चला या 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 या. आनंदी काळजी घ्या आणि काय वाटला तर फोन कर माका. बसा बसा. बंद करा. आनंदी येतो. हो, काळजी घ्या. चिंगिक सांग शाळेत नाही गेल्यावर गेलो म्हणून. सांगतय टग्या. टाटा. भाऊजी मानलंय तुमका. तुमच्यासारखं दुसऱ्या बायकोच्या बहिणीचा विचार करणारा माणूस शोधून सापडतो नाही. नाही, मी हे जे काही करतोय ना हे आनंदीसाठीच करतोय. आनंदी माझी बायको आहे, तुम्ही आनंदीची बहीण आहात. आनंदीची माणसं ही माझीच माणसं आहेत ना. आनंदी आणि मी आम्ही काही वेगळे नाही आहोत, एकच आहोत. हे जे काही करतोय हे तिच्यासाठीच करतोय आणि हे तिनेच केले असं समजा. बाय माझी लयच प्रेम दिसता आणि मी काय ना काय बरवून दिलंय आनंदी समोर. राघवरावांनी आता मंगळसूत्र बांधून तुका बायको म्हणून आणलेला नाया, घरातली कामा करू आणलेला. आनंदी झालं? गेली का बहीण? रडून वगैरे झालं तुझं? आता खरी कसोटी पुढे आहे. या मायले की रुसल्यात, त्यांचा रुसवा काढ. शेवटी संसार त्यांच्या बरोबरच करायचा आहे ना. जा बोल तिच्याशी. हो हो कळलं मला, कळलं. कितीदा तेच तेच बोलणार आहात. म्हंटल ना मी हो. तुम्ही पण ना खरंच. येते मी लवकर रात्री. हो येते. ठेवा आता फोन. हा चला बाय. वर्षाताई, काय ग आनंदी, मी इथे बोलतेय ना माझ्या नवऱ्याशी, कळत नाही तुला? इथे काय घुटमळतेस तू? ते माहित नव्हतं मला. काय काय महत्वाचं काम काय होतं एवढं तुझं? माफी मागायची होती तुमची. बहीण गेली अपमान करून, आता तू माफी माग. चुकलं तिचं, जरा जास्तच बोलली ती. पण पाहुणी होती आपली आणि आता गेली ती तिच्या घरी. पण हे आपलं घर आहे ना, ह्या घरावर तुमचा अधिकार आहे, माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मग एका घरात राहून एकमेकींशी न बोलणं कसं वाटतं ते? तुम्ही चिडा वाटलं तर. बरोबर कळलं मला, कळलं. आनंदी एक बोलू का तुझ्याशी? नाही, पाहुण्यांचे पाहुणचार झाले असतील तर सासूकडे लक्ष देशील. भुकेनं जीव कळवळला, मला खायला दे लवकर. आणते. वर्षा, का ग बाळा शांत शांत? काय नाही. कळलं. आनंदीच्या बहिणीवरचा राग अजून आहे ना मनामध्ये तुझ्या? म्हणजे आता तू जेवणार नाहीस? आई, आलाच मेवणीला सोडून? हो. मला वाटलं गावापर्यंत गेलायस सोडायला. अगं बाई, आनंदी. हा
अगं राघव आला, त्याचाही चहा नाश्ता घेऊन ये लवकर. आले आले. आण ग लवकर, आजच आण, भूक लागली आहे. ठेव ठेव. अगं बाई माझं बाळ उभंच आहे, त्याला बसायला खुर्ची आण जा. मी घेऊ शकतो खुर्ची. हा? थांब. घेतोस का? घे. द्या. आनंदी सॉस नाही आणला. बघ ग, आण आण माझ्या बाळाला सॉस आण. आणतो आणते. आनंदी, चहा फार कडू झालाय ग, थोडी साखर टाकतेस? हो देते. कडू झालाय? लवकर आण. अगं बाई चमचा नाही आणलास. चमचा विसरली, घेऊन ये. हा दे. आनंदी, हा माझ्यासाठी टोस्ट आणते का? आता टोस्ट हवेत यांना. बर. अहो ते राहू दे, ते नंतर बघू. अरे तू इथे बस बरं. अहो बस बस बस, इथे बस. हा, इथेच बसून राहायचं, उठायचं नाही. थांब. काय झालं? टोस्ट पण नाही दिले मला. काय करताय तुम्ही? तुझा चहा गरम करतोय. हा मग मी करेन ना. बसा तुम्ही. थांब ग, मगापासून तू आत बाहेर करतेस, त्यात तुझा चहा थंड झाला. गरम करून देतो, थांब. मी करेन, तुम्ही खरंच बसा बाहेर. मी करेन माझा चहा गरम. मी करतोय ना. मला थंड चहा आवडतो, तुम्ही बसा बाहेर. कोणाला थंड चहा आवडतो ग? उगाच काही पण. जा बरं बाहेर बस, मी करून आणतो. तुझा हो खरंच. हो बस म्हटलं ना तुला. हे घे. हो आणि बसून प्यायचं, अजिबात उठायचं नाही. गरम आहे, सावकाश पी. सगळ्यांसाठी मागतील तेव्हा गरम गरम चहा करून द्यायचा आणि स्वतः मात्र थंड चहा प्यायचा. कशासाठी आई? हे बरोबर आहे का? नाही, अजिबात नाही. झालं. मी हे कुठे चाललीस? बस. मी सांगेपर्यंत उठायचं नाही आणि बसून राहायचं, अजिबात उठायचं नाही. आनंदी, मज्जा आहे बाई तुझी. हा उठून मी आता. मी सांगितलंय का? बरं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, म्हणजे तुमच्याशी बोलायचंय. हा बोल. आई, तुला दरवेळेला प्रत्येक गोष्ट अगदी हातात आणून हवी असते, बरोबर की नाही? अगदी वेळच्या वेळी, हो की नाही? हो रे राजा, किती ओळखतोस रे तुम्हाला. हा वर्षा, तुला आपल्या ह्या घरातनं जेवण जातं, मग ते अगदी वेळच्या वेळी तुला तयार हातात हवंय की नाही? आणि आनंदी, आनंदीलाही वेळच्या वेळी आराम मिळायला हवाय की नाही?
तिला स्वतःचा वेळ हवाय की नाही. म्हणून मग मी आता एक निर्णय असा घेतलेला आहे, उद्यापासून आपल्या घरी घरकामासाठी, स्वयंपाकासाठी मावशीबाई येणार आहेत. आता घरातली सगळीच कामं आनंदीनेच केली पाहिजेत हे काही गरजेचं नाहीये. बरोबर ना?